नमस्कार मंडळींनो, आजच्या या नवीन व्हिडिओत तुमचं स्वागत आहे। आजची नवीन व्हिडिओ पितळेत मासे कसे धरायचे याच्यावर आहे। तर मंडळींनो, आज आपल्यात पितळी घालूची आहे। आता तुम्ही म्हणतालास पितळी म्हणजे काय? तर पितळी म्हणजे मासे धरूचा एक निंजा टेक्निक। आता ती निंजा टेक्निक कशी करायची ती मी तुमका दाखवतो आहे। कळशात मासे धरूचे नाही। हा तुला दाखव, इकडे तुला सांगतो। ये 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 काय पितळेत मासे धरूचे तुका माहिती आहेत? पितळी घालून मासे धरूचे म्हणजे निंजा टेक्निक। पितळी म्हणजे नाही माहित। पितळी मग ते मी दाखवणार आहे। ज्यांना ज्यांना माहिती नाही त्यांना माहिती असेल, त्यांना माहिती आहे त्यांनी सांगा की ह्या मासे धरूच्या पद्धती तुमच्याकडे काय म्हणतात ता। ओके, तुमच्याकडे त्या मासे धरूच्या पद्धती तुमच्याकडे काय म्हणतात ह्या सांगा। तर मयुरिक पण दाखवतोय। मी लहानपणापासून सिटी कुकरचे वाटतं ती बघ दादा। मी लहानपणापासून ते सगळे गोष्टी करतोय, कारण मग आता आजीन आणि आजोबांनी शिकवले नव्हता। म्हणजे आजी पितळी घालायची, आजोबा पण घालायचे, आजोबांनी कुर्ले धरू शिकवल्याने, खूप काय काय शिकवल्याने आजोबांनी आणि आजीन। मग आज आपण पितळी घालूया दुपारच्या, कारण आज मी घराकडे असं मयुरिक पण दाखवतोय। मयुरी पण एक्साइटेड असा आता मासे कसे धरतात ते नदीवर। तू येणार आता? हा थोडा। ते लोक सगळे गेले। कोण? त्यांचं ते धावं होतं ना पांगम। मग आपण दुपारी जाऊया जेवण, तुला झोपायचं नाही ना। मग आज बघ ना तू काय असतं ता। चालेल चल, आधी पाणी भरते व्हायच, मदत करते बायको व्हायच। आधी ती कळशी काय पाण्यात गेली आहे ती मला वाटलं त्याच्यासाठी आला तू बाहेर, आजी बोलली ना। तर मंडळी, आपल्या पितळेसाठी काय लागतं माहिती आहे? एक आईची साडी, एक नाही त्यातली 2% म्हणजे एक कापड लागतो। त्यानंतर असं एक खोलगट ताट लागतं। आता तुमच्याकडे कसा ताट असा तास तुम्ही घेऊ शकतास किंवा घेत पण असतात, पण माझ्याकडे हा एक लहानपणापासूनचा ताट असा जा मी पितळी वापरते। पितळी घालू क मासे भेटले छोटे छोटे, मोठे पण भेटू शकतात, पण त्याच्यासाठी मोठा घालू का। पण आज आपल्याला छोटे मासे पकडूचे असतात, तर त्याच्यासाठी आपण हा एक घेतलेला असा ताट। पुढची प्रोसिजर मी तुम्हाला दाखव काय सांगू बघ। तो पाठचा काय सांगता बघ, सांग म्हणून सांगता नको, पण तुम्ही बघा। ह्याच्यात ना आपल्या एक त्यांना खाऊसाठी मटेरियल बनवचा कसला, तर त्या मटेरियलात ना आपल्या थोडंसं भात लागतो आणि त्याच्यानंतर पीठ लागतं कसला, गव्हाचा। कशा त्याचा चिकटपणा येऊसाठी, कारण आता पटकन खाऊन जाता नाही, आतमध्ये राहावं काय आता, त्यासाठी हे गोष्टी लागतात। तर आता आधी पहिलं फडको आणि ताटली घेतलेली आहे। पुढची प्रोसिजर दाखवते तुमका। 2 मिनिटं नाही आहेत माझ्याकडे। आता ह्याच्यात थोडासा भात टाक, ह्याच्यात भात टाक लगेच। केवढा हवा टाक अजून। एवढ्या माशांना पुरतो काय? मासे भरपूर असतात, 1-2 नाही। बस नाही, अजून टाक। तू हे दे, मी हे पकडते, तू राईट हँडने टाक। नाही नाही नाही, राईट आहे माझा, लेफ्ट हँड नाही जमत। गरम भात मासे खातात काय? थंडा होईल तिथे। ओके, तर आता त्याच्यात आपण गव्हाचं पीठ टाकतेलो, थोडंसं टाक टाक बाजून पूर्ण। हा घे। हा ओके, त्याचे लोहे करायचे। हा लोहे करायचे। लोहे करायचे। लोहे म्हणजे काय आधी सांगा। गोळे करून काय करते? कोलसवते काय तू? कोलसव तू काय करणार आहे त्याचं? काय करू शकत नाही त्याचं तू? धर्म फिरवायचं, सरळ फिरवायचं एकदम ट्रान्झॅक्शन मध्ये।
ट्रान्झॅक्शन नाही, काहीतरी वेगळं बोलतात ना. आधी तुलाच माहित नाही कसं फिरवायचं, मग मला सांग. हे बघ, हा फडका आता हा गोळा आहे ना, तो त्याच्यावरती ठेवायचा असतो म्हणजे मासा जाण्यासाठी. हा इथे ठेवला आपण, हे बांधून घ्यायचं पूर्ण याच्यावर असं एकदम टाईट बांधून घ्यायचं. आणि आजीची साडी फाटलं ही आजी जेव्हा समजतली तेव्हा मासे खायच्या अगोदर गाळी खायचे. सुटून जाईल. असं एकदम टाईट बांधायचं. का तर ते पाण्यात गेल्यानंतर सुटलं नाही पाहिजे म्हणून. असे आम्ही पहिले मासे धरायचो माहिती. हे आता असं झालं. ह्याच्या खाली आतमध्ये पीठ आहे, ह्याच्यात तुला काय दिसणार नाही. आता ह्याच्या खाली पीठ आहे. आता आपल्याला इथे काय करायचं आहे, इथे घोल मारायचा आहे. का कारण स्मेल मासे आतमध्ये जावे. ओ माय गॉड, थांब ह्या काय तर नवीन असा. आता इकडे होल मारायचा. ए बाबा काय होल, हा होल मारला. होल तेवढाच मारायचा जेवढे मासे पकडायचे आहेत. जर मोठे पकडायचे असेल तर मोठा होल पाहिजे. आता आपल्याला छोटे छोटे मासे पकडायचे आहेत बरोबर, तर त्याच्यासाठी आपण छोटा होल मारलेला आहे त्याला. आता पुढची प्रोसिजर आपण दाखवूया. आता नदीवर जाऊया पहिले. चला. तायशू येतोय. हे बघ, हे असतं ते ह्याच्यावरती ठेवायचं असतं. हे संपलं की त्यांना खालती दिसतं आणि मग ते खालती जातात. हे संपेपर्यंत किती वेट करायचा? हे मोठा गोळा आहे. 0 मिनिटात संपवतात ते. अच्छा चल चल तायसू, असा का बसलाय मांदी घालून? चलो. काय सवाल येत नाही, मी दिसतच नसणार. काहीतरी करत तू चल. तू अख्खा दिसतोयस. आता आम्ही नदीकडे पोचलोय. तो मंदार पुढे जातोय. आमची नदी आमच्या घराच्या मागेच आहे. ओनली 2 मिनिट्स. 2 मिनिट्स पण नाही, लवकर. हो ना. काय घालतं त्याच्या बरोबर जाते. काय करतोय काय माहित. मासे घालतो. हा, नदीचं पाणी सुकलं, आटला. हो ना. इकडे दाखव. आता ना हे काय करायचं माहिती आहे, तिकडे जायचा, तिकडे खड्डो मारायचो आणि त्याच्यानंतर ह्या आतमध्ये ठेवायचा आणि त्याच्यावरती हा ठेवायचा. ओके. आणि मग अर्ध्या पाऊण तासान मग काढायचा. मग त्याच्यात मासे असतले. असं सगळं असं. चल. ते पण छोटे छोटे किती दिसत आहे. त्यांना दिसत आहे की माहित नाही. ओ माय गॉड, थंडा लय थंड. आणि इकडे लय हे काय माहितीये, हे 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 पकड ना. हे आधी हा भिजणार ते माहिती. तर कॅच घेशील खाली येशील परत. कॅच घ्या. ते भिजवू नको ते. तू कधी काय माहिती कधी दिसताय मासे. हा ठेव. दिसू देत. अच्छा, असं करायचं. खड्डा मारायचा, नाहीतर ते वरती तरंगणार ना. ते बघ आधी, नाही तर तरंगत तरंगत पुढे जाईल. आणि जवळपास राहायला लागते. म्हणजे कोणतरी येऊन काढून घेऊन गेलं ताटली सकट.
गावलं. आता अब क्या करोगे? आता अर्धा तास वेट करेल की अर्धा तासाने येणार? अर्धा तास वेट करायचं. हे बघ छोटे छोटे मासे तू बघून घे. दिसतात. तर मंडळींना आम्ही आता ना वरती बसलो. मासे बघा किती येतं. आता आतमध्ये जातील की नाही माहिती नाही. दिसणार म्हणजे दिसायलाच पाहिजे. ते बघा दिसले किती आहेत ते बघा. काय बोलतात त्या माशाला? काय असं काय बोलत नाहीत. नाव असेल ना, मळीये. मळी असतात, दांडाळे आहेत. किती आहेत बघितलं ना. पण हे बारके असत कारण आपण बारक्या माशांसाठीच पिंजरो लावलेलो हा. बाकी तिकडे खोल पाण्यात थोडं गेलो तर मग मोठे. तर मित्रांनो इथे अर्धा एक तास भीमरात कुणाला काय भीमरात बसण्यापेक्षा आम्ही घरी जातो. मग परत येणार 1 तासाने. अर्धा किंवा 1 तासाने येणार. हा ना. तर मंडळी किती वाजले माहिती आहेत? किती वाजलेले महत्वाचा नाही. महत्वाचा काय अर्धो तास झालेलो हा आणि आम्ही आता परत नदीवरती चाललो. म्हणजे अर्धो तास थांबाचा तिकडे होता. त्या उन्हात थांबण्यापेक्षा म्हटला ह्या तोपर्यंत ह्याचं जेवण होईल म्हणून मग आम्ही घराकडे गेलेलो. नदी आमची अशी जवळ जा. तर मग आता परत नदी जवळ आहे. आता तू बोललेला ना काय बडबडते तेच बोलत होती. ओके. तर आता आम्ही परत चाललो. बघूया मासे गावतात. बाईडलक असला तर नाही गावाचे. माझं नशीब चांगलं असला तर भेटतले. आणि नशीब चांगलं असेल तर तुझ्या बघू आता. तर आता आम्ही पोचलो. बघू कितपत मासे आहेत. हो माय गॉड, मासे तर याच्यावरती भरपूर दिसतात आहे ना. मासे याच्यावरती लय आहेत पण ते आता आतमध्ये किती गेले आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे. असं नाही तू तिथे जाईल तर मासे हलून जाणार. आता आपण हळूहळू आले की नाही. बोलू ना. थांब. अरे पण तू खोलेल तर पळून नाही जाणार. पळून जायला काय हे ते काय. अरे म्हणजे पळापळी होणार ना. पळापळी होऊ दे ना. पण ते पाहिजे तेवढे आतमध्ये गेले नाही. कारण विषय याचा पण असतो कसला वरचा कापड आहे ना त्याचा पण असतो. थोडासा निळा असेल तर त्यांना आतमधलं दिसते ना. निळा वगैरे असेल तर मासे भरपूर. नाही सफेद. हां सफेद नाही आतमधलं सफेद दिसणार नाही ना. ओके असं. हे आता गाठ हे माहिती आहेत कुठचे आहेत माहिती आहेत. किसिंग फिश. मळवे तो दिसला. ए आपला बिल्लूला देऊया. ओय सगळे आतमध्ये हेच आहेत. काय ते हे करतात ना स्पा फिश. फिश मळीये बोलतात त्याला. मळीये वाटतं सगळे. थांब ना उडी मारून खाली पडेल ना. थांब ना तुला दाखवतो ना. पण मला थांबा 1 मिनिट. ओ माय गॉड सगळे हेच बघितलं. घेतो एक. वाया घालवू नको. आता काय करतोय. जिवंत राहिला. हे आपण ठेवले तर कुठे बालडीत पाय घालून तू बसू शकते. मग सगळे तेच आहेत मासे. चल पुढे बघू. तर आता आपले मळी बघा. मळी ए बाबा त्याला नको. तू बघ तुझ्यासाठी काय आणले बेटा. त्याच्यासाठी नाही भात काढून टाक.
कोंबडी खातील. हे कोण आहे बाबू? ए बाबू, बाबू तुझं काम नाही हे, समजलं बाबू? छोटा बाबू येतो माझा. ह्याच्यात टाकतो. कोण आहे बो? ते बो काय होते? बघितलंच मंडळी, सगळे मळीये गावले, मळीये. ते आता जिवंत ठेवलेले असं. बघू खायच्या तरी एका बावडेत सोडूचो प्लॅन असा. तर त्या बावडेत सोडले ना तर कसं जरा साफ करून ठेवतात ना. नाहीतर असं प्लॅन होतो की टँक घेऊन त्याच्यात ठेवून काहीतरी बाहेर कणकवलीच्या किंवा कुडाच्या बाजारात ना बसायचा आणि फिश स्पा करून भेटेल 50 रुपये. पाय ठेवायच्या आतमध्ये, मग ते मध्ये एक गुदगुले करतले. बिझनेस बरो असा, काय म्हणतास? असो, तो एक झालो मस्करीचा विषय. तर तुमच्या तिकडे म्हणजे तुमच्याकडे ह्या पद्धती, ह्या जी पिते घालून मासे पकडण्याच्या पद्धती काय म्हणतात ह्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि आता भेटूया पुढच्या व्हिडिओ. तोपर्यंत टाटा, बाय बाय.